तर आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आणि टप्प्याने टप्प्या आंदोलन सुरू आहे। तर आज इथे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेतर्फे एक भव्य मोठं आंदोलन बघायला मिळतं, जिथे भव्य महिला आलेल्या आहे, खूप मोठ्या संख्येने महिला आंदोलक इथे उपस्थित आहे। तर चला जाणून घेऊया त्यांच्या अध्यक्षांकडे जाऊन की त्यांच्या काय मागण्या आहे आणि त्यांचं काय मॅम तुमच्या काय मागण्या आहे, या आंदोलन याचे प्रारूप काय? आमच्या मागण्या, आमचं अभियान जे आहे हे ग्राम विकास विभाग आहे ना, त्याच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग म्हणून आम्हाला मान्यता देण्यात यावी आणि आमचे जे कार्यरत त्या अभियानांतर्गत जे कार्यरत केडर आहेत त्यांच्यासाठी 10 लाखाचा विमा मंजूर करण्यात यावा आणि ज्या आमच्या ग्राउंड लेवलला जे समुदाय आहेत कम्युनिटी स्थापन केलेल्या CLF, त्या CLFला राज्य केंद्र सरकारने 1.5 लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी देण्याचा कबूल केलेला आहे, पण राज्य सरकार ते देत नाहीये, तो 60,000च देतो। खऱ्या अर्थाने त्या महिलांना जर लखपती करायचं असेल आपल्याला तर तो निधी त्या महिलांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे। तर राज्य सरकारने तो निधी आम्हाला द्यावा आणि आमच्यासोबत जी मार्गदर्शक टीम आहे त्यांना HR पॉलिसी लागू करून IGP अंतर्गत त्यांचं प्रमोशन करण्यात यावं आणि त्यांच्या जिल्हा काही कर्मचारी त्यांच्या जिल्हा बदल्या सुद्धा करण्यात यावं। हे आमच्या एवढ्या मागणीसाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण महिला इथे बसलेलो आहोत। हे आंदोलन पहिल्यांदा करताय की याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलेले आहे? या आधी आम्ही 2 आंदोलन केलेत, आझाद मैदानात आंदोलन केले, पावसात भिजलो, उन्हात तापलो, आता हे 3रं आंदोलन नागपूरमध्ये आमचं पहिल्यांदा आहे। आमच्या मागण्या घेऊन आम्ही बसलो आहे पहिल्यांदा नागपूरला। या मागण्यांचं निवेदन पत्र किंवा कोणत्या संबंधित अधिकारी किंवा तुम्ही राज्यमंत्री किंवा मंत्र्यांना आमदारांना निवेदन दिले याच्या आधी? सर्वांनाच दिले, ग्राउंड लेवलच्या गट विकास अधिकाऱ्यापासून तर CM साहेबापर्यंत, मुख्यमंत्री साहेबापर्यंत आम्ही निवेदनं दिले, सर्व संबंधित मंत्री विभागाला सुद्धा निवेदनं दिले, सर्व प्रयत्न चालूच आहेत आमचे। तर याच्यामध्ये समोर भर कोणती आलेली आहे, समोर वाटचाल कोणती आहे? आता वाटचाल का आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे। स्वरूपात दिसून बघायला मिळून राहिलेलं आहे, बट महिला आंदोलक खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत। तर जे तुमच्या मागण्या आहेत त्या जर ह्या हिवाळी अधिवेशन किंवा कालावधीत तुमच्या मागण्या मागण्यात आलेल्या आहेत तर तुमच्या समोरची रूपरेषा समोरची आम्ही इथेच बसणार 4 दिवस, जेवढ्या दिवस आमच्या मागण्या मंजूर होत नाही आम्ही सर्व सोडून जाणार नाही, तेच बसून आमच्या मागण्या मान्य करून शासन आमच्या पाठीशी आहे, शासन आमची मान्य करतील। तर हे होतं उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेतर्फेचं आंदोलन। यांच्या मागण्या आणि यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात, या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत पूर्ण होते नाही होत ते आता बघायचं ठरलं। त्यापर्यंत बघत राहा महान्यूज 7। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशी सोबत मी अनुराग शिंदे, महान्यूज 7।